गोंदिया जिल्ह्यातील वन वैभव ओळखला जाणारा नागझिरा वाघ्य प्रकल्पाचे द्वार उघडण्यात आलेले आहे 1 ऑक्टोबरपासून। आमच्यासोबत या ठिकाणचे अधिकारी आहेत। ताई काय सांगणार, कसे प्रकारचे आपल्याला इथं कल्प मिळत आहे? 1 ऑक्टोबर 2025 पासून आपलं नवेगाव नागझिरा पर्यटन गेट नवेगाव नागझिरा येथील सर्व पर्यटन गेट सफारीसाठी सुरू झालेले आहेत। आता सफारी किती काय टायमिंग आहे आपली सफारीची? सफारीची आपले 2 शिफ्टमध्ये सुरू होत असते। एक सकाळी 6:30ला असते आणि दुपारी 2ला सफारी सुरू होत असते। पर्यटकाच्याकडे काय म्हणते आपल्या किती पर्यटक येत आहेत दररोज? पर्यटन गेट आता सुरू झाल्यापासून पर्यटकांचा कल हा हळूहळू वाढत आहे। एकावेळी पर्यटकांची संख्या वाढलेली नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे आपल्याला आकडा सांगण्यापेक्षा हळूहळू पर्यटक वाढून राहिलेले आहेत। आपले हे सफारी करतात तर काय काय आपल्याकडे इथं जानवर आहेत? टायगर आहेत, बिबट आहे, काय काय आहेत तिथं? आपल्या जंगलामध्ये आपल्याला रानगवे, हरिण, वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, चित्तळ, मोर असे बरेचसे प्राणी, सांबर वगैरे आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर आपलं जे नागझिऱ्याचे सौंदर्य आहे हे बघण्यासाठी बरेचसे पर्यटक आपल्याकडे येत असतात। आपला नागझिऱ्याचे सौंदर्य बघून पर्यटकांना भुरळ पडत असते। इतकं देखणा आपला नागझिऱ्याचा जंगल आहे। इथं सायडिंग कोणाकोणाची झाली आहे? टायगरची झाली आहे, लेपर्डची झाली आहे, पर्यटक सांगत असताना तुम्हाला? हो, पर्यटकांना आतापर्यंत वाघ, बिबट हे प्राणी दिसून आलेले आहेत। त्याचबरोबर रानगवा पण हा दिसून आलेला आहे। आता आपल्याकडे पर्यटकाची कसे कल काय आहे आपल्याकडे? पर्यटकांचा कल हा वाघ असतो, पण वाघ हा प्रत्येक पर्यटकाला दिसून येत नाही, तो लक बाय चान्स असतो आणि त्याच्यामुळे वाघ जरी दिसलेला नाही तरी रानगवे, चित्तळ, अस्वल, मोर, बिबट हे प्राणी बरेचसे दिसून येत असतात। नक्कीच या नवेगाव नागझिरा चे द्वार उघडण्यात आलेले आहे सफारीसाठी आणि या ठिकाणी वाघ आणि बिबट या ठिकाणी त्यांची सायडिंग होत आहे आणि पर्यटकमध्ये आनंदचे वातावरण आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।